नमस्कार. आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे की एकंदर राज्यातील कोरोना परिस्थिती व या परिस्थितीमध्ये जे काही लॉकडाऊन आहे या लॉकडाऊन मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच काही घटक आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारे त्यांच्या जीवन दिनचर्यावरती परिणाम होतोय याविषयी आपण चर्चा करणार आहोत व एकंदर कोरोना परिस्थितीमध्ये जे काही राजकारण सुरू आहे याविषयी पण आपण आज चर्चा करणार आहोत। या चर्चेत माझ्या बरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी सर। आपल्या आवाज न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। व आज आपल्या या चर्चेमध्ये माझ्या बरोबर आहेत संपादक आकाश भोसले। सर, सर्वप्रथम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे संपूर्ण राज्यात आपण बघतोय, देशात बघतोय, तर त्या संदर्भात आपण थोडा प्रकाश टाकावा। सध्या कोरोनाची जी दुसरी लाट आलेली आहे ही दुसरी लाट मागील वर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर आहे। विशेषतः लहान मुलं आणि तरुण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडतायत आणि मला असं वाटतं की एक प्रकारे या दुसऱ्या लाटेसाठी आपण तयार नव्हतो आणि आपण पूर्वतयारी न केल्याचा परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय। त्याचं कारण जवळपास 4 महिन्यापूर्वीच युरोपमध्ये दुसरी लाट आलेली होती आणि युरोपमध्ये दुसरी लाट आली म्हटल्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुसरी लाट येणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती। परंतु ना राज्य सरकार सावध राहिलं ना केंद्र सरकार सावध राहिलं। केंद्र सरकार आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान हे 4 राज्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त राहिले। अगदी कालपर्यंत ते व्यस्त राहिलेले होते आणि त्यांनी गांभीर्यानं ही परिस्थिती हाताळलेली नाही। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की 4-5 महिन्यापूर्वीच दुसऱ्या लाटेची चाहूल लागलेले असताना जे टेम्पररी कोविड सेंटर उभा केलेले होते ते मोडायची काय आवश्यकता होती? काही दिवस अजून तसेच ठेवता आले असते तर आज जो व्हेंटिलेटरचा तुटवडा पडतो आहे, आज जे कॉट मिळत नाहीत रुग्णांना, ही परिस्थिती आली नसती। दुसरी गोष्ट, रेमडेसिवीर हे कोरोना नियंत्रण करण्यासाठी अतिशय प्रभावी इंजेक्शन आहे। हे एकदा सिद्ध झाल्यानंतर किमान पूर्वतयारी म्हणून, खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा साठा, मुबलक साठा देशामध्ये करून ठेवणं हे शहाणपणाचं होतं। पण आम्ही निर्यात करत राहिलो। भारतानं कोरोनावर संशोधन केलं, लस शोधून काढली, त्याचं उत्पादन भारतामध्ये व्हायला लागलं म्हणून आमच्या पंतप्रधानांनी जगभर त्याचा डंका वाजवला। पण ज्या पद्धतीनं इस्रायलनं युद्ध पातळीवर त्या देशातल्या जनतेला लसीकरण करून घेतलं आणि आज तो देश मास्क मुक्त झालेला आहे, त्या पद्धतीनं आपण सुद्धा उत्पादन वाढवून मग ते उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील ते मग भांडवली गुंतवणुकीपासून ते अनेक गोष्टी करून जर का कोरोनावरच्या लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढवलं असतं तर आज जवळपास 50-60% जर लसीकरण पूर्ण झालं असतं तर आज ही वेळ आली नसती। कारण आता आजही आपण बघतो की ज्यांनी पहिली किंवा दुसरी लस घेतलेली आहे त्यांना कोरोनाचा फारसा त्रास होत नाही किंवा कोरोनाचा संसर्ग झाला तरी सुद्धा 2-4 दिवसामध्ये ते बरे होत आहेत। म्हणजे याचा अर्थ लस प्रभावी आहे, लसीमध्ये काही दोष काढण्यामध्ये अर्थ नाही। मग या गोष्टी युद्ध पातळीवर करणं ही सरकारची जबाबदारी होती। परंतु इथं कुठेतरी आमचं आरोग्य खातं, आमचं सरकार, मग ते केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल, कमी पडलं आणि त्याचा फटका आज सर्वसामान्य जनतेला बसतोय। एक तर लॉकडाऊन काळामध्ये गेल्या वर्षी 4-4 महिने यांनी सर्वसामान्य लोकांना कोंडून घातलं, त्यांचा रोजगार बुडाला, त्यांचा व्यवसाय बुडाला, उद्योगधंद्यामध्ये आणि विशेषतः स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकार निर्माण झाली, टाळेबंदी आली, उद्योगधंदे बंद पडले, मोडकळीस आले
आणि त्यातून अजून देश सावरतो. शेतकऱ्यांना तर भाजीपाला, फुलं, फळं रस्त्यावर फेकावी लागली बाजार, आणि दुसऱ्या बाजूला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र चढ्या दरांना भाजीपाला विकत घ्यावा लागला, चढ्या दरांना अन्नधान्य विकत घ्यावं लागलं. ह्या गोष्टी जो सामान्य माणूस आहे, शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा असंघटित मजूर असतील, यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडालं, त्यांच्या शैक्षणिक ह्याच्याशी खेळखंडोबा झाला. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शिक्षण सम्राटांनी अक्षरशः पालकांना लुटलं. त्यांना फी मध्ये सवलत दिली नाही. पोरं शाळेला गेले नाहीत, पण फी मात्र कुणी सोडली नाही. फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसायला परवानगी दिली नाही. अनेक विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे परीक्षेला बसू शकले नाहीत. त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. आणि एवढं करून जमा झालेली फी शिक्षकांना पगार म्हणून सुद्धा दिलेली नाही. मग हे जे माजलेले शिक्षण सम्राट आहेत, यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यामध्ये कुठंतरी सरकार कमी पडलेलं आहे असं मला वाटतं. या कोरोना संकटामध्ये आपण बघतोय की आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आपल्याला वाढताना दिसते, पण मागच्या काही महिन्यांपासून आपल्याला दिसतं की राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे सुरू आहेत. आणि आपल्याला दिसतं की जे आरोग्य सुविधांचा अभाव आहे त्याच्यावरती सत्ताधारी आणि विरोधक बोलताना दिसत नाहीयेत. हा सगळा पोरकेल चालू आहे का तुम्हाला सांगतो. आणि याचा सामान्य जनतेला प्रचंड संताप येतोय. त्यांना वाटत असेल की आम्ही करमणूक करतो जनतेची म्हणून, पण ही करमणूक नाही, तर जनतेला या दोघांच्याही वृत्तीचा प्रचंड असा संताप येतोय. आज ऑक्सिजन विना लोक तडफडतायत, हॉस्पिटलच्या दारात जीव तोडतायत, घरात ऑक्सिजन विना किंवा औषधाविना रुग्ण आपला जीव गमावतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये मग रेमडेसिवीर राज्याच्या वाट्याला किती याबद्दल वाद घातला जातो, लस किती मिळाली याबद्दल वाद घातला जातो. महाविकास आघाडीचे नेते केंद्राच्या धोरणावर बोट ठेवतात, भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या धोरणावर बोट ठेवतात आणि एकमेकांची कुचारकी करतात. पण यातला एकही एखादं कोविड सेंटर चालवायला पुढे येत नाही, रुग्णांना मदत करायला पुढे घेतले. अगदी तळागाळामध्ये जाऊन काम करणारे, सेवा करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे गेला तो आता? कुठे आहेत ते लोक आरएसएसचे कार्यकर्ते? आज सर्वसामान्य जनता स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून जगायला लागलेले आहेत. आणि हे सगळे भामटे निघालेले आहेत असं मत सर्वसामान्य जनतेचं तयार झालेलं आहे. नक्कीच सर, आपण वीज बिल, वाढीव वीज बिल जे कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आलं होतं, याविषयी बराच लढा दिलेला आहे. तर या संदर्भात आपण थोडंसं सांगावं की हे जे वाढीव वीज बिल आहे किंवा शेतकऱ्यांची जी वीज आता कापली जातीये, तर त्या संदर्भात जो सगळा लढा सुरू आहे, तर याविषयी आपण थोडं बोलावं. वाढीव वीज बिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विशेषतः घरगुती वीज बिल, मग शहरी असो की ग्रामीण असो, आमचं मत असं होतं की गेल्या वर्षी 23 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला आणि एप्रिल, मे, जून हे 3 महिने एकदम कडक लॉकडाऊन होता. रस्त्यावर जरी कुणी फिरकलं तरी पोलीस झोडपून काढत होते. अक्षरशः घरामध्ये कोंडून घातलेलं होतं लोकांना. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसाय बुडाला, धंदा बुडाला, उत्पन्नाची साधनं नाही, शेतकऱ्यांना शेताकडे जाता आलं नाही. दूध उत्पादकांची अवस्था अशी झाली की उत्पादकांना मिळायचे 14-15 रुपये आणि शहरातल्या लोकांना दूध मिळायचं नाही. अशी सगळी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या काळामध्ये खायचे वांदे झालेले होते. आणि मग उन्हाळ्याचा हा सगळा काळ होता. कदाचित विजेचा थोडा वापर वाढला असेल, कारण त्याच काळामध्ये विजेचे दरही वाढलेले होते. आणि रिडिंग घ्यायला ज्या एजन्सीला यांनी नेमलेला आहे ती एजन्सी रिडिंग घ्यायला आलीच नाही. आणि 6 महिन्यानंतर अचानक एकदम रिडिंग घेतल्यानंतर तो जो काही मिनिमम त्याचा स्लॅबचा जो फायदा सर्वसामान्य ग्राहकांना मिळतो, म्हणजे 100 युनिट पर्यंत एकदम कमी वीज दर असतो, 100 ते 200 युनिट पर्यंत थोडा जास्त वाढतो. हा जो स्लॅबचा फायदा होतो तो एकदम 6 महिन्याचं रिडिंग घेतल्यामुळे त्याचा फायदा झाला नाही.
आणि त्यामुळे सगळ्या लोकांना वाढीव वीज बिलं आली. आणि ही वीज बिलं ही भरणं अशक्य आहे. केंद्र सरकारनं गाजावाजा करत 21 लाख कोटीचं पॅकेज दिलं. अर्थात ते पॅकेज काय होतं आणि ते नेमकं त्याचे लाभधारक कोण याचा शोध मी अजून घेतोय. मला काही लागलेलं नाही, तुम्हाला लागलं तर मला सांगा. पण किमान काहीतरी पॅकेज केंद्र सरकारनं जाहीर केलं, राज्य सरकारनं काहीच जाहीर केलं नाही. आमची अशी मागणी होती की राज्य सरकारनं किमान या 3 महिन्याचं वीज बिल माफ करावं घरगुती वीज ग्राहकांचं, तेही 100 युनिट पर्यंत. म्हणजे काय झालं असतं याच्यामुळं, आता हे गोवा राज्यानं केलं, केरळनं केलं, मध्य प्रदेशनं केलं, थोडासा आपल्याला आणि त्यानुसार महाराष्ट्रातल्या 1,25,00,000 घरगुती वीज ग्राहकांना जर का 3 महिन्याचं 100 युनिट प्रमाणे विजेचं बिल जर माफ करायचं झालं तर सरकारच्या तिजोरीवर फक्त 3,000 कोटी रुपयाचा बोजा पडणार होता. पण 3,000 कोटीमुळे जर अर्धा महाराष्ट्र समाधानी होणार असेल तर हे खऱ्या अर्थानं व्यापक पॅकेज होतं आणि तळागाळातल्या सर्वसमाज शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना समाधान करणारं पॅकेज होतं. आजपर्यंत घरगुती वीज ग्राहकांना सरकारकडे काहीच मागितलेलं नव्हतं. पहिल्यांदा कुठेतरी तो माफी मागत होता आणि हे मोठ्या मनानं राज्य सरकारनं द्यावं अशी आमची अपेक्षा होती. परंतु यांना मंत्र्यांची दालनं सजवायला पैसे आहेत, यांना मंत्र्यांसाठी गाड्या घ्यायला पैसे आहेत, यांना कोरोनाच्या नावाखाली जो विकास निधी कापला गेला रस्त्याचा आणि बाकी सगळ्या शिक्षणाचा सगळ्याचा, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, मास्क खरेदीमध्ये झाला, व्हेंटिलेटर खरेदीमध्ये झाला, औषध खरेदीमध्ये झाला, कोविड सेंटर उभारण्यामध्ये झाला, याच्यामध्ये तुम्हाला मुळाला 22,000 कोटी रुपये आहेत, भ्रष्टाचार करायला पैसे आहेत. आणि या महाराष्ट्रातल्या 1,25,00,000 घरगुती वीज ग्राहकांचं वीज बिल माफ करायला 3,000 कोटी रुपये नाही. आवाज येतोय? हो येतोय. हा, आता आपण बघतोय की मागचा जो आपण मांडणी केली, जसं की देशामध्ये अचानक लॉकडाऊन जाहीर झाला, नागरिकांना विश्वासात न घेता हा लॉकडाऊन जाहीर झाला आणि शेतकऱ्यांचं जे अतोनात हाल झालेला आहे त्याबाबत आपण मांडणी केली. आता राज्य सरकारने एकूणच लॉकडाऊन, कडक निर्बंध आणि एक पॅकेज जाहीर केलेलं आहे. खरं तर त्या पॅकेज बद्दल आपण काय सांगाल? मला ऐकायला आलं नाही, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. आता एकूणच कडक निर्बंध, लॉकडाऊन आपला राज्यामध्ये कडक निर्बंध आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाही, हे जे पॅकेज आहे हे सुद्धा अतिशय तुटपुंज आहे आणि याच्यातून अनेक घटक सुटलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातला जो काही अत्यंत गरीब असणारा आणि हातावर पोट असणारा जो 12 बलुतेदार आहे, मग तो कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, साळी असेल, कुष्टी असेल, नाभिक असेल, चरमकार असेल, हे जे हातावर पोट असणारा हा सगळा जो वर्ग आहे याला या पॅकेज मध्ये काही स्थान नाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारा जो शेतमजूर आहे त्याला या पॅकेज मध्ये काही स्थान नाही आहे. जो शहरातला फेरीवाला आहे, फुटपाथवरचा फेरीवाला आहे, असंघटित मजूर आहे, सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, त्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या ना सगळ्यांच्या. या लॉकडाऊन मध्ये त्यांना घरात बसावं लागलं, त्यांच्यासाठी काहीच पॅकेज नाही आहे. मग हे पॅकेज व्यापक कसं म्हणता येईल? या पॅकेज मध्ये जो खरा गरजू आहे, जो अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर वडाची वाहतूक करणारे जे खाजगी वाहतूकदार आहेत त्यांचं काय आहे, जे बँड कंपन्या चालवणारे जे बेंडवाले आहेत त्यांच्यासाठी काय? कारण लग्न होत नाहीत, समारंभ होत नाहीत, मग त्यांना कोण रोजगार देणार?
किंवा जे मंडपवाले आहेत छोटे छोटे, केटरर आहेत, त्यांना काम मिळत नाही, त्यांचं काय? त्यांच्याकडे काम करणारे अनेक लोक कामगार आहेत, त्यांचं काय? किंवा छोट्या छोट्या 50-100 लोकांच्या समोर गाण्याचे कार्यक्रम करणारे जे कलाकार आहेत त्यांचं काय? हा जो वर्ग आहे, हा जो काही नाहीरे वर्गातला वर्ग आहे आणि यांचा विचारच केलेला नाही या पॅकेज मध्ये. पण आता प्रश्न उपस्थित होत आहे, आपण ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत, राज्यातला विरोधी पक्ष आहे, विरोधी बाकावरची जे मंडळी आहेत, नेते आहेत, ते अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करताना, भूमिका घेताना दिसत नाहीत. सत्ताधारी आणि एकूणच जी काही प्रकरणं आपण मागच्या 2-3 महिन्यांपासून पाहतोय, आता माजी गृहमंत्री यांच्यावरती कालच आपल्याला माहिती आहे की गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि विरोधक त्यावरती बोलतायत. ह्या कोरोना संकटामध्ये सर्वसामान्यांचे जे हाल होत आहेत त्यावरती बोलताना दिसत नाहीये. नाही, विरोधकांच्या दृष्टिकोनातून काय या राज्यामध्ये महत्वाचे प्रश्न आहेत, तर त्या अंबानीच्या घरासमोर जिलेटिन सापडलं ते महत्वाचं वाटतंय. इकडं ऑक्सिजन विना तडपडून 22 माणसं मेली ते महत्वाचं नाही त्यांना. त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा काय, तर अंबानीच्या घरासमोर जिलेटिन ठेवलं. आता जिलेटिनचा स्फोट घडवायचा जर काढतूस लागतं, ते काढतूस नसलं तर स्फोट होत नाही हे शेंबड्या पोराला माहिती आहे. म्हणजे हा सगळा बनाव असला तरी सुद्धा त्याचं राजकारण करण्यामध्ये त्यांना रस आहे. कंगना राणावतची कुठेतरी भिंत पाडली महापालिकेनं, ते त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. पण इथं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे, याच्याकडे लक्ष नाही. विरोधी पक्षाची अवस्था अशी झाली आहे की आपली सत्ता गेल्या हेच त्यांना पटत नाही आहे आणि त्यातून ते बाहेर पडायला तयार नाहीत. खरं तर विरोधी पक्षाचं पहिलं काम काय असतं की सर्वसामान्य जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर आणून सरकारला विटीस धरून ते प्रश्न सोडवायला भाग पाडणं, हे विरोधी पक्षाचं खरं काम असतं. परंतु आज विरोधी पक्ष केंद्रामध्ये असणाऱ्या सत्तेचा वापर करून इथलं राज्य सरकार अस्थिर कसं करता येईल आणि आपल्याला पुन्हा कशी सत्ता प्राप्त करता येईल याच्या पलीकडे बघायला तयार नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि इतका आपमतलबी, इतका स्वार्थी विरोधी पक्ष यापूर्वी महाराष्ट्राला कधी मिळाला नव्हता. पण आपण विरोधी पक्षाबद्दल बोलताय, पण सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा जे 3 पक्ष एकत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ताळमेळ असल्याचं दिसून येत नाही. कारण जे काही निर्णय घेतलेले आहेत ते अनेक निर्णय त्यांनी मागे सुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे एकूणच आजच्या लॉकडाऊन बाबत सुद्धा बघा, लॉकडाऊन याला म्हणता येणार नाही असं एकूणच पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. परत बोलण्यात आलं की काही हे निर्बंध जे आहेत ते कडक करण्यात येतील. आता लॉकडाऊन म्हणजे जनता संभ्रमामध्ये आहे, त्याकडे कसं बघताय एकूण सरकारची? मी महाविकास आघाडीच्या निर्णयाचं सुद्धा कधीच स्वागत केलेलं नाही किंवा त्याचं समर्थन केलेलं नाही. मला करायचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही नेमकं कळत नाही काय केलं पाहिजे आणि त्यांनाही सत्तेवरची पकड ठेवणं आणि सत्ता उपभोगणं ह्याच्या पलीकडे तेही फारसं गांभीर्यानं सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे बघतात असं मला वाटत नाही. कारण त्यांनी जर का सर्वसामान्यांचे प्रश्न गांभीर्याने घेतले असते तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं या आत्ता नुकतं जाहीर केलेलं जे पॅकेज आहे ते पॅकेज व्यापक केलं असतं. मी ज्या लोकांचा घटकाचा उल्लेख केला त्या घटकांना त्या पॅकेजमध्ये सामावून घेतलं असतं. 3 महिन्याचं मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन मधलं घरगुती वीज बिलं माफ केली असती. पण हे सरकार सुद्धा, महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा इतक्या गांभीर्याने करत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असणारे जे 4 प्रमुख पक्ष आहेत या 4ही पक्षांनी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास केलेला आहे. इथे अजून एक विषय आहे सर की या लॉकडाऊनच्या किंवा या कोरोनाच्याच परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने जे काही कृषी विधेयक पारित केलेलं आहे, तर या संदर्भात एक शेतकरी नेता म्हणून तुमची भूमिका काय आहे? 3 कृषी विधेयक जे केंद्र सरकारनं पारित केलेले आहेत ती सरळ सरळ शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारी अशी ती विधेयक आहेत. आणि म्हणून तर गेली 5 महिने म्हणजे उद्या बरोबर 5 महिने होतात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होऊन. 5 महिने एवढं दीर्घकाळ जे आंदोलन चालू आहे
परंतु सरकार त्या आंदोलनाकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही. काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? आम्हाला या अदानी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपत्यांच्या भरवशावर सोडू नका. आम्हाला आमचा हक्काचा जो हमीभाव आहे तो कायदेशीर करा. म्हणजे सरकारनं फक्त एक जबाबदारी म्हणून कोण देखणेपणा करून नुसतं हमीभाव जाहीर करू नये, तर त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतीमाल खरेदी करता येणार नाही असा एक कडक कायदा करावा, अशी मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. पण त्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करतं आणि ज्या कायद्याची कधी मागणीच केलेली नव्हती ते कायदे काही मूठभर उद्योगपतींचा फायदा व्हावा म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांच्यावर लादू पाहतोय आणि म्हणून या देशातला शेतकरी आज केंद्र सरकारवर नाराज आहे. एकूणच ह्याच मुद्द्याला घेऊन FRPचा जो कायदा आहे जे रद्द करू पाहत आहेत त्याबाबत काय सांगणार? मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने ते 3 कृषी कायदे होते, ते ऊस वगळता इतर पिकावर परिणाम करणारे असे ते कायदे होते. ऊसासाठी मात्र वेगळा कायदा होता. जीवनावश्यक वस्तू अधिनियमन 1955 अन्वये 1966चा जो अध्यादेश निघाला, ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966, त्यानुसार या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक असं संरक्षण होतं की शेतकऱ्याचा ऊसाचा जो हमीभाव केंद्र सरकार ठरवतं, ज्याला FRP म्हणजेच वाजवी किंमत म्हणतात, ती वाजवी किंमत ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत कारखान्यांना देणं बंधनकारक आहे. आणि ती जर नाही दिलं तर त्या संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात विकून ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत असा कडक कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी होता. परंतु आता देशातल्या ऊस उत्पादक वगळता इतर शेतकऱ्यांचं वाटोळं केल्यानंतर केंद्र सरकारचं लक्ष नजर वळली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे. आणि जे देशातले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे खाजगी साखर कारखानदार आहेत, साखर सम्राट आहेत, त्यांनी कदाचित त्यांना पार्टी फंड दिला असेल मला माहित नाही, परंतु त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना शेतकऱ्यांना लुटता यावं यासाठी, त्यांची या कायद्याच्या कचाड्यातून मुक्त करण्यासाठी म्हणून नीती आयोगाला पुढे करून नीती आयोगाच्या माध्यमातून अशी शिफारस केली गेली की आता ऊसाचा दर हा बाजारात असणाऱ्या साखरेच्या दरावर निश्चित करावा. आता प्रश्न असा होतो की ही शिफारस करत असताना नीती आयोगातल्या बसलेल्या विद्वानांनी किती शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा केली होती? शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काय आहे कधी विचारलं होतं का? कृषी विद्यापीठांच्या बरोबर कधी चर्चा केली होती का? साखर उद्योगातल्या काही मोठभर लोकांच्या सोयीसाठी त्यांनी तयार केलेला ड्राफ्ट जसाच्या जसा नीती आयोगाचा ड्राफ्ट म्हणून केंद्र सरकारला जर पाठवला जात असेल तर याचा अर्थ नीती आयोगामध्ये बसणारे बाबू लोक हे भ्रष्टाचारी आहेत आणि कुणाची तरी सुपारी घेऊन ते कुणाच तरी वाटोळे करणारे आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि त्यातून महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये एक मोठं संतापाची लाट आलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, इतर शेतकऱ्यांच्या पेक्षा ऊस उत्पादक शेतकरी हा वेगळा आहे, तो राजकीय दृष्ट्या जागृत आहे आणि उपद्रव मूल्य त्याच्याकडे प्रचंड आहे. आणि त्यामुळं जर का त्या नीती आयोगानं राज्य सरकारला आपलं मत कळवायला सांगितलंय, म्हणून मी कालच इशारा दिलेला आहे की राज्य सरकारनं सुद्धा नीती आयोगाचा होला हो म्हणून तर हे धोरण असंच असावं असं जर का केंद्र सरकारला कळवलं तर महाराष्ट्रातलं हे महाविकास आघाडीचं सरकार हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळायला महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळ लागणार नाही. कारण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा जो मेन खांब आहे तो ऊस उत्पादक शेतकरी आहे, हे महाविकास आघाडीनं विसरू नये. चर्चेच्या शेवटाकडे जाताना खर तर महत्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, खर तर आपण बघतोय की मागच्या 2 दिवसांमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी केंद्र सरकारला फटकारलेला आहे. एकूणच देशातल्या ज्या काही आरोग्य सुविधा त्यांनी उभा करणं अपेक्षित होतं त्या झालेल्या नाहीत. आज जर आपण इतर देशातली वृत्तपत्र जर पाहिली तर आपल्याला दिसतंय की एकूणच देशामध्ये ज्या आरोग्य सुविधांचा तुटवडा आहे आणि खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणात याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं हे लक्ष दिलं गेलेलं नाहीये आणि त्याबाबतचं वृत्तांकन आपल्याला त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाची गोष्ट की आता आपल्याला दिसतंय की 1 मे पासून
18 वर्षावरील सर्वांना लसीकरणाची मुभा असणार आहे. मात्र या लसीचे दर सुद्धा वाढलेले आहेत, यावरती अनेक जण आपल्याला बोलताना दिसत नाहीये. खर तर ही संपूर्ण लस मोफतच द्यावी या मताचा मी आहे. याबद्दल काही लोक आक्षेप घेतील की काही जे पैसेवाले आहेत, श्रीमंत लोक आहेत, आणि मग त्यांना मोफत का द्यावं. पण मुद्दा असा आहे की आपल्याकडं श्रीमंतांपेक्षा गरिबांची संख्या मोठी आहे, आणि म्हणून श्रीमंतांना काहीतरी लाभ होतो म्हणून आपण काहीतरी नियमन निकष लावायला गेलो तर त्याचा सर्वाधिक त्रास गरिबांना होतो. त्यामुळं 10वी श्रीमंतांना मोफत लस मिळाली तरी चालेल, पण एक सुद्धा गरीब लसीपासून चुकता कामा नाही हे धोरण डोळ्यासमोर ठेवून. आता एवढा भ्रष्टाचार होतो, नाहीतर मला एक सांगा की लसीवर जो काही खर्च होणार आहे तो सरकारच्या तिजोरीतूनच खर्च होणार आहे, पण तो तिजोरीचा खर्च होणारा खर्च परवडला. पण एकदा जर का आपण संपूर्ण देशामध्ये अगदी सक्तीनं लसीकरण करून घेतलं तर नंतरचा होणारा जो त्रास आहे, विशेषतः एका व्यक्तीला एका वर्षामध्ये केवळ मास्कवर 1000 रुपयापेक्षा जास्त खर्च येतो. आणि मग असं मास्कचा खर्च आला, रेमडेसिवीरचा खर्च आला, व्हेंटिलेटरचा खर्च आला, टेम्पररी कोविड सेंटर उभा करण्याचा खर्च आला. हा सगळा संभाव्य खर्च लक्षात घेता लसीवर होणारा खर्च हा अत्यंत नगण्य आहे. आणि त्यामुळं केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, दोघांनी मिळून लसीकरण हे मोफत करून घ्यावं आणि सक्तीनं करून घ्यावं, म्हणजे एकदा कोरोनाच्या विळख्यातून कायम स्वरूपी आपल्या देशाची मुक्तता होईल. नक्कीच सर. आज आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण जे काही राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे, त्याचबरोबर शेतकरी व जे काही कामगार मजूर वर्ग आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत, गेले 1.25 वर्ष कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये त्यांच्यावरती आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे, या सगळ्यावरती प्रकाश टाकला. त्याचबरोबर शेतकरी विधेयक जे आहे त्या विधेयकावरती चर्चा केली. आणि या आमच्या आवाज न्यूजच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद सर. आणि इथून पुढे आपण आवाज न्यूजला जोडले राहा, आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत राहूयात सर. धन्यवाद. धन्यवाद.